ते पुराण बघा. रामायण नका बघवा, दुसऱ्या पुराणात सापडते. रामायणात बघितल्यावर तुम्ही पुन्हा म्हणताल बाळ्या काही बोल तू. उगं बोट घालायची नाही कुठे, इचू निघत असते. दुसरं पुराण बघा. आता दुसरं कोणतं तुम्ही पाहा ना, सगळं सांगायला मी गुत्त थोडंच घेतलंय. तुम्ही कामाला लागा जा ना थोडंसं. ते पुराण सांगते. ते पलंग काढून टाकला, ते काय सुवासन असेल ते साधन काढून टाकलं, दर्भाची चटई घेतली आणि भगवान प्रभू रामचंद्राच्या पायापुढे चटई टाकली. डावा गुडघा त्याच्यावर टेकला आणि उजव्या गुडघ्यावर मारुतीरे हात जोडून देवाच्या पायापाशी बसली. मला हे म्हणलं आसाराम, म्हणले महाराज तुम्ही तर सांगितलं मारुतीरे डाव्या गुडघा खाली टेकला आणि उजव्या गुडघ्यावर हात होते, इथं उजवा खाली टेकलाय. म्हणलं ते मूर्ती करणार येडगळ होतं, त्याला मा काय दोष आहे होय काका भाऊ, मा काय दोष. पुराण सांगते मारुतीराय डाव्या गुडघा खाली टेकलेला होता आणि उजव्या गुडघ्यावर हात जोडलेले होते. तुम्ही अजून मी लक्षात घ्या, मारुतीरायाची प्रतिमा काही काही गावामध्ये हातामध्ये पर्वत घेतलेला फोटो आहे, तुम्हाला बघायला भेटेल. मारुतीरायाच्या हातावर पर्वत आहे आणि अशी ती मंदिरात प्रतिमा मांडलेली आहे. पण धर्म सिद्धांत असा सांगतो तो द्रोणागिरी पर्वत मारुतीरायाच्या कोण्या हातावर होता. हे मूर्ती कोरणाऱ्याला कळतं का? त्याच्यात हातोडान छेनीन इतकी मोठी तंबाखू तोंडात, ते मूर्ती टकिता टकितात पाचा पाचा थुकतो आणि त्याला इतकं ज्ञान असतं का कोण्या हातावर पर्वत घ्यावा. पण आपण संस्कृतीतले माणसं असावा, आपल्याला अक्कल असावा कोण्या हातावर पर्वत असलेली मूर्ती घ्यावा, याचं डोकं आपल्याला पाहिजे, आपल्याला पाहिजे. आणि लक्षात घ्या, स्वीकारणारी माणसार्धी पापी असतात. उदाहरणार्थ दारू पिणारा भजन्या जर पैसे देऊन बोलीला असेल तर गावकऱ्याच्या बोकंडीव त्याचा अर्ध पाप पडत असते. हा, चोरी करणारा जर श्रीमंतानं घरी लपिला असेल तर चोरी केल्याचं पाप अर्ध लपिणाऱ्याच्या बोकंडीवर पडत असते. चुकीची घडवलेली मूर्ती जर पैसे देऊन आपण विकत घेतली असेल तर त्या चुकीचं पाप पैसे देणाऱ्याच्या बोकंडीवर पडत असते. त्याला कारणीभूत आपण आहोत, आपण आहोत, आपण आहोत. डावा गुडघा खाली टेकला, उजव्या गुडघ्यावर असे हात जोडून मारुतीराय तिथं बसले. एक जण म्हणला नामदेवराय काय फायदा हो, काल परवाचे मंत्री महामंत्री सुमंत्री देवाच्या उजव्या हाताला डाव्या हाताला सोन्याच्या सिंहासनावर बसले, अख्खं जीवन भजन केलं मारुतीरायनं, एक रानातला पाला खाऊन भजन केलं, एका तिळा इतका पैशाचा स्वार्थ नाही आणि तो माणूस प्रभू रामचंद्राच्या पायापाशी बसला. फायदा काय झाला? फायदा मारुतीराय नामदेवराय म्हणले टपरे ऐक ना, काय फायदा जर दम धर न, तू दमत निघून माणसायला, अरे दमन जर दमन काय फायदा आहे सांगू तुम्हाला. विश्व ज्याच्या ताब्यात आहे त्याला राम म्हणतात, विश्व ज्याच्या ताब्यात आहे त्याला राम म्हणतात. या राम प्रभूचे मंदिर नाहीत असे बरेच गाव आहेत. रामाचं मंदिर नाही असे लाखो गाव, लाख शब्द सुद्धा खोटा आहे, लाखो गाव आहेत की त्या गावात राम मंदिर नाही. पण असं गाव दाखवा तिथं मारुतीरायाचं मंदिर नाही. माझ्या विटेवरच्या मालकाने राम अवतारात सांगितलं माझं मंदिर नसलं तरी चालेल पण माझं भजन करणाऱ्या मारुतीरायाचं मंदिर असावा. याचा दुसरा सिद्धांत सांगू का? आपल्यात काही काही कांदे लय खराब, कांदे आडनावाची माणसं नाहीत बघा, आपल्यात बी काही काही लय अकलीचे कांदे. मी मारुतीरायाच्या पाया पडणारच नाही. प्रभू रामचंद्र म्हणले नको पडू, मेल्यावर टेकते त्याच्या पुढं. मड कुठं टिकीत असते जाता जाता टेकावत लागते, तिथे टेकावत लागते, टेकावत लागते. विचारलं भगवान प्रभू रामचंद्राला पंढरपुरातल्या मालकाला, देवा तुमचे मंदिर नाहीत असे गाव आहेत पण मारुतीरायाचं प्रत्येक गावात मंदिर आहे असं का? विटेवरच्या मालकाचे डोळे भरून आले. ते पायाजवळ बसलो होतं रे, आणि पायाजवळ बसलेल्या माणसाचा मी सन्मान करतो. दृष्टांत संपला. पायापाशी अधिष्ठान ठेवणारे मारुतीराय सर्वत्र पूजनीय ठरले. ही देवाच्या पायाची ताकद आहे. चरण सेवा
म्हणून चरण सेवा खंडित. तो दया भय जायते सकलानां शुद्धिर्वृष्णिर्गंगोदकानां पवित्रा भय जायते स्ततां गंगोदकं भय जायते. येन गंडकीनां येन भयोतित सर्वतीर्थानां राजाश्रय भव सर्वस्थितानां पुनित पापा भय जायते. सर्व पापाची शांती करणार सर्व तीर्थांचं तीर्थराज चंद्रभागा. शेवटची अगोदरची गंडकी अशा 350 गंगा आहेत. सर्व उपगंगा 350 पण मुख्य एक. मग या गंगेची निर्मिती कुठून झाली? ब्रह्मांडाच्या मालकाच्या पायाच्या अंगठ्यापासून, जगाच्या मालकाच्या चरणांगुष्टापासून गंगेची निर्मिती झाली. अनंत पाप्याचं पाप धुण्याची ताकद जिच्यात आहे तिला गंगा म्हणतात. एक सोपा मुद्दा सांगतो, गंगा किती पवित्र आहे. आमच्याकडे माणूस जात राहिल्याच्या नंतर त्याचा अंत्यविधी झाल्याच्या नंतर 3ऱ्या दिवशी 10व्या दिवशी ढालेगावच्या गंगेमध्ये, रामपुरीच्या गंगेमध्ये आस्ती टाकतात. थोडाफार आकडा चुकेल किंवा बरोबर येईल किंवा मिळता जुळता येईल. मला जसं कळतंय तसे आमच्या परिसरातले 50,000 लोक मेलेच्या नंतर त्याचं राखुंड रामपुरीत टाकलं. जरा जोरा ज्याच्याकडे पैसे आहेत ते काशीला गेला असेल, हरिद्वारला गेला असेल, आता ते ज्याचा त्याचा भाग असतो. हो, पण तिथं टाकले. मग मी असंच एकदा एका 10व्याला गेलो. तिथं जवळचा व्यक्ती होता, कीर्तन नव्हतं म्हणे या 10व्याला. ह्याला म्हणलं चल आपणही जाऊ, स्नान होतंय काय ताण नाही. गेलो तर आम्ही तिथं. तर स्नान करताना गंगा पाहत होतो मी, ती वाळवंट. हे म्हणलं काय बघायले? ते सोनं तोंडात घालतात ना लोक. याला असं वाटलंय सोनं पाहिलेत का नाही. मी म्हणलं आपल्या सोनं चौकून निघायलं, हे कशाला मसन वाट्यातलं धुंडायचं. त्याला तसं वाटलं. मग तुम्ही काय पाहलात? मी म्हणलं 50,000 लोक फुकल्याच्या नंतर त्याचं राखुंड या गंगेत टाकलंय. एखाद्याचं हाड बघायला गौसत का? तर तेजो भयो गंगोदकहा आस्तिम विलीन भयज्जायतो नैवाम द्रव्याभय तिथी अनिष्टो कृतुर कृतुर संगहा. याचा अर्थ असा आहे, जगातलं कुठलंही केमिकल इतकी दुरुस्ती करू शकत नाही, पण त्या गंगेच्या पाण्यात इतकी ताकद आहे. काय असती पैठणला पडल्या असत्याल, काय असती आळंदीला चक्रतीर्थात पडल्या असत्याल, किती असती चंद्रभागेत पडल्या असत्याल, किती असती गोदावरीच्या पात्रात पडल्या असत्याल, पण अजून कुठंच सापडत नाही. कुठंच ही त्या गंगेच्या पाण्यात ताकद आहे अस्थी विलीन करून घेण्याची. जगाच्या पाठीवर एकाच नालायकाच्या अस्थी इतक्या हलकट होत्या, त्या कोण्याच गंगेनं विरून घेतल्या नाही. त्याचं नाव होतं जरासंध्या. हो, त्याचं नाव जरासंध, आणि मी त्याला जरासंध्याच म्हणतो. कंसाचा सासरा भागवतात वर्णन आलं. ते हलकट होता. आस्ती आणि प्राप्ती नावाच्या 2 मुली होत्या. त्याला माझ्या विटेवरच्या मालकासोबत वैर केलं त्या हलकटानं, आणि भीमानं मला चिरलंय म्हणून त्याने आस्तीच विरत नव्हत्या. त्याच्या आस्तीच्या पुन्हा गोट्या केल्या आणि महाभारतात लुडो तयार झाला. लुडो. आता काय हलकटाईनं कोरोना जास्त वाढीलाय, लुडो खेळणाऱ्यानंच मुंडक्यात मुंडकी घालून खेळू लागले. हो, ते असं बोट दाबलं की गोटी उडत होती. माझ्याकडे नाही म्हणा, पण अशा लोकांचं बघत असतो कधी मध्ये मी. हे दाखीत असतं मला संच मानावे ते म्हणी समाधान. काय करायचं आपल्याला? एक जण म्हणला मला रसच प्याचा. म्हणलं किती प्याचा? लिटरभर प्याचा. 20 एकर ऊस लावला आणि पाणीच नाही ना. म्हणलं 20 एकर कस काय लावला? म्हणला 1-2 लिटर वापुरता झाला बस झाला. अरे त्याला म्हणलं रुमण्या, तू या रानात पाणी नाही, 20 एकर ऊस लावला, तो 50 रुपयाचा 5 गिलास येत होता ना रे.
आहे का नाही? हे सगळे आपलेच आहेत ना. मोबाईल कशाला ताण घ्यायचा, खिसा फाडायची धन. विठाला विठाला जरासंधाच्या मात्र अस्थी विरल्या नाही. बाकी सर्व अस्थी विरवायची ताकद गंगेच्या पाण्यात आहे. माऊली महावैष्णव ज्ञानोबारायच्या पदस्पर्शाने पुनीत असणारं तीर्थ पवित्र इंद्रायणी माता, तिथं अस्थी विरण्याचं एक चक्रतीर्थ आहे. तिथं अस्थी टाकतात. वरून टाकल्याच्या नंतर अस्थी काही वेळानं पाहिले की अस्थी विरून जातात. कशात ताकद आहे? गंगेच्या पाण्यात. आणि इतकं पवित्र पाणी कुठून जन्माला आलं माहिती आहे? भगवंताच्या चरणांगोष्ठातून. अनंत पाप्याचं पाप धुण्याची गंगा पापम शचितापम कल्पतरु दैन्यस्तदा. गंगा पापम, पाप शमन करण्याची ताकद गंगेत आहे. वाचे मनता गंगा वाचे म्हणता वाचे म्हणता गंगा गंगा. नुसती गंगा गंगा जर म्हणलं तर सगळी पाप संपून दोष संपून जातात. ही गंगेच्या नावात इतकी ताकद, पाण्यात किती ताकद असेल कल्पना करा. याच्या पलीकडचा एक सिद्धांत होता. आपल्याकडे गंगा पूजन नावाचा विधी आहे. काही भागात त्या विधीला वेगळं स्वरूप आहे. चारोधाम केल्याच्या नंतर प्रत्येक तीर्थाचं आणलेलं तांब्याच्या बुटक्यातलं पाणी त्याचं पूजन करतात. ते गंगा पूजन वेगळं. पण आपल्याकडं माणूस जात राहिल्याच्या नंतर, तेरवी संपल्याच्या नंतर 6 महिन्यापर्यंत षण्मासो उदक शांती विधी, त्याचं नाव गंगा पूजन असतं. आणि हे गंगा पूजन झाल्याच्या नंतर लुप्तो भय पिंडानाम हिरण्य श्राद्धो भय जायो शंख श्राद्धो जाय. शंख म्हणजे बोंबलणे. शंख श्राद्धोस्ततेव च मुक्ता भय जायते नाम यति श्राद्ध्या वयवस्थितेषु नाम आप्तेष्टि त्रिपिंडिक काल सरपार शांतिर्भयो यज्जायते कृतुनापसव्यान् सप्या रक्तचंदनम अंगुष्टादि स्नान भयो क्रियानाम सकलाया मुक्तपिंडास्ततेव च गंगोदकम स्नानम समर्पयामि. त्याच्याशिवाय पिंडाला शुद्धता नाही. म्हणजे या सगळ्या गोष्टी शुद्ध करण्याची ताकद गंगेत आहे. एवढी पर्वणी गंगेमध्ये की सीमा नाही, सीमा नाही, सीमा नाही. त्या पर्वणीवर गंगेमध्ये स्नान केलं की पापमुक्त होत असतात. पण अजून एक लक्षात घ्या, विज्ञानवादी माणसाने जास्त एक काढले. महाराज गंगेचं पाणी पवित्र आहे तर मग मगरीला काऊन विमान आलं नाही? खरेन खरेन खरेन. पंढरीचे वारकरी अधिकारी मोक्षाचे. मग पंढरपुरातल्या मालकाचं भजन करणारी सगळीच भजने मोक्षाच्या अधिकारी कसे ठरू शकतात महाराज? त्या लायकीचं भजन करावं लागेल. विटेवरच्या मालकाला आवडेल असं भजन करावं लागेल तर मोक्षाच्या अधिकारी. मगरी पाण्यात राहत्यात पण मगरीच्या दाढातला विकार गेला नाही दुसऱ्याला खाण्याचा, म्हणून उद्धार नाही. आपला उद्धार त्या दिवशी होईल आपल्या अंतकरणातले 6 बाजूला जातील, तेव्हा गंगा आपलं पाप बाजूला करत असते. आणि हे पाप संपवायची ताकद गंगेत आहे.
आणि ती पवित्र गंगा जगाच्या मालकाच्या पायाच्या अंगठ्यातून जन्माला आली. मग अनंत पाप्याचा उद्धार करणारी गंगा इतकी पवित्र आहे, तर ज्याच्या अंगठ्यातून जन्माला आली त्याचा पाय किती पवित्र असेल कल्पना करा. म्हणून चरण माझ्या विटेवरच्या मालकाच्या पायाची ताकद आहे. चरण सेवा अखंडित. देवानं दिला इतकं सौंदर्य दिलं एका माऊलीला, ते सौंदर्य वर्णन करत असताना कवी थकले. कवी इतकं सौंदर्य तिच्याकडं. हे पुराणात वाचिलेलं सौंदर्य ऐकल्याच्या नंतर मी कोणाला वाईट म्हणत नाही, पण सुंदर म्हणत नाही. ठीक आहे, घोड्याला घोडं म्हणावा त्याबद्दल काही दुमत नाही. ते भिकाऱ्याचा असू की राजाच्या बग्गीचा असू, पण घोडं आहे ना ते म्हणायचं. राजा एक दिवशी राजाच्या बग्गीला गधत झुपलं. घोडं थकलं आणि मग एक जणाचं ते माती आणणाऱ्या कुंभार दादाचं गध आणलं आणि झुपलं बगीला. पण राजाच्या भोवतालचे म्हणले क्या घोडा आहे, क्या घोडा आहे. मी म्हण हा वा वा. मी त्याला म्हणलं गधा आहे ना. ते म्हणले तस म्हणू नका, पाकिट कमी देते. अरे मी आणलं गध्या, पाकिटासाठी गध्याला घोडा म्हणतो. त्या मुंडक्यावर भिताड पडून झोपीत. काय मर्यादे इतकी स्तुती असा. वाटीभर वर्णात वाटीभर तूप टाकलं की दोन्हीची चव नदीत गेली. वरण वरण कळण, तूप तुप कळण. वाटीभर वर्णात 2 चमचे तूप टाकले की घृतेम स्वादा भयो हो येन तंदुलान वरान्नस्ततेवच. भातावर घालणाऱ्या साधनाला वरण म्हणत असतात. वरण हे शास्त्रात नाव नाही, पण घरात मर्यादा असावी, मर्यादा असावी, सीमा असावी, सीमा. मंडपाला झालर किती सुंदर दिसायली,
आणि ही जरी यायच्या डोसके लोक घेतल्या कशी पण ती मर्यादा असावी, मर्यादा असल्या पाहिजे कुठल्या गोष्टी. स्तुती करत असताना हिशोबात करावं, हिशोबात. लय काय कायला स्तुती करायचं ना, माननी वगैरे वगैरे, बस मुकाट्याने. मूर्खपणाचं टोक. सुंदर होती, सुंदर. ती माऊली किती सुंदर होती हे पुराणामध्ये 6 श्लोकाचं वर्णन आलं. भारतामध्ये काही ठराविक स्त्रिया सुंदर होत्या. त्याच्यापैकी एक कविता मी पाहिली. अरे काळ्या रात्री चमकत होत जिच्या रूपाचं ऊन, अशी देखणी होती एका मुस्लिमाची सुन, अशी देखणी होती एका मुस्लिमाची सुन. अरे तिला पाहुनी आई म्हणाला, अरे तिला पाहुनी आई म्हणाला राजा तो सिलवान. गाणी नादत होती ही दोन मुसलमान, गाणी नादत होती ही दोन मुसलमान, नादत होती हिंदू मुसलमान. सौंदर्य बघा. काळ्या रात्री चमकत होत जिच्या रूपाचं ऊन. अमावस्याच्या दिवशी जिच्या अंगाचा प्रकाश चमकायचा. किती सुंदर असेल जिजा, मधने जिजा, किती सुंदर असेल ती माऊली. आणि ती बघितल्याच्या नंतर एक राजा तिला आई म्हणत होता. तो राजा किती शिलवान असेल. ही वारकरी संप्रदायाची ताकद आहे. वारकरी संप्रदायात अभ्यास किती हे बोंबलून सांगू नकोस. बायको सोडून जगातल्या बायकांना माय किती म्हणतो हे सांग हलकटा. तू या शास्त्र इकून घालीत असशील आणि इकून काढीत असशील, इकून घालीत असशील आणि इकून काढीत असशील. पण एखादी माऊली दिसल्यावर तुझ्या पोटात जर डब्बा उठत असेल तर तू संसार खालून पेटन. विठाला हे का कवितेतलं वर्णन. काय सुंदर. रमान भय जायते देवांगनास्तते वचम, माल्यादिनी सुगंधिने कमलां पत्रेषु यति जया, शीतेष्णु भयस्थितानां चंद्रांगनास्तते वचम. चंद्र हा शब्द तिथं नाही पण मी घातलाय. जसं चंद्राच्या शीतलतेला लाजवील इतकी शीतलता एखाद्या माऊलीच्या चेहऱ्यावर. गुलाबाच्या पाकळीला लाजवील इतकी शीतलता तिच्या चेहऱ्यावर. अशा हजारो पटीनं तेजस्वी चेहरा एका माऊलीचा होता. चरण सेवा अखंडित. का पायाची सेवा मागली. इतकी सुंदर. पण तिला कोणाचा आधार नव्हता. भारतीय संस्कृतीमध्ये स्त्री हे जडवड रत्न आहे. पण तिला आधार महत्वाचा आहे. आधार महत्वाचा आहे. एक सहज मला आठवलं. ते कितकं बसते मला तितकं माहित नाही पण मी थोडंसं कडू एक मोठ्या महात्म्यांचे. श्यामलांगी तरुणी पतिविना कामिनी शोभान पवे. मधलं सोडून देतो. देवांगणे समान आहे पण आधार पतीचा. पतिविन कामिनी शोभान पवे. आपल्या संस्कृतीमध्ये स्त्रीला वजन असावं कोणाचं. बाल्य रक्षन्ति पिता तारुण्य रक्षन्ति भ्रता, वार्धक्ये रक्षन्ति पुत्रः, नैव नैव स्त्री स्वतंत्रता. आता सुविधा झाल्या. आता बायकाच गाड्या चालवायल्यात हे भाग सोडून द्या. हो काडीनं गोळे फिटणत म्हणून पायान फोडायलाय. मूर्खपणा आहे ते. कालाय तस्मै नमा. पण स्त्रीला वजन असतं पुरुषासोबत. आधार असावा. हिचा आधार संपलता. का. ती वारांगणीची मुलगी होती. आधाराची लय मोठी किंमत असते. मी भटपण करायचो. मग एका सत्यनारायणाच्या पूजेला मला बोलवलं.
ते सत्यनारायणाची पूजा म्हणजे लग्नातला सत्यनारायण होता, उरकून टाकायचा विषय. ते नवरदेवाला बी आवडत नाही लय मंत्र म्हणलेले, ते त्याचा काही नादच नसतो त्या मंत्रात, त्याचे डोळे दुसरीकडेच, ते कशाला मंत्र ऐकन आमची. आणि त्या नवरीला बी आवडत नसतं हे आम्ही पणाला लावलेलं. त्या नवरदेवाला वाटतंय ते चौरंगाचा केळीचा खांब काढून महाराज हाणाव असं वाटतं त्याला. अरे काय जसा जसा काळ असेल तस तसं उधळायचं. पण मी म्हणायचो बापू तुला टाईम आहे का, तर मला बलिव नाहीत म्हण नको बलूकडे. हे ते तसे ते पळत 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 मी नाही मंत्र म्हणणार. एक नवरदेव म्हणला महाराज 5 रुपये काय घ्या, 20 रुपये घ्या, पण 10 मिनिटात आवरण. असा नवरदेव भेटला. मी म्हणलं तू यासारखे 50 नवरदेव मी आवताल झुपितो सुंबळ्या, तू मला नको 20 रुपयात विकत घेऊ. गिरगाव करे हो दे तू असं सत्यनारायण तिकडं नदीला, मी नाही तू मंत्र म्हणे, चल दे तिकडे. रगिले मी एकदा लग्न लावायला गेलो. मी 4 वर्ष लावले की नाही आश्रम तुझ्या बाजूला, तुझ्या बाजूला म्हणजे इथंच नाही, त्याच्या गावाच्या बाजूला 4 वर्ष लग्न लावले. तुम्ही म्हणताल सांगच्यालाच कस काय, मग यायला कशाला म्हणू, इथं जिल्हा ओलांडून येत ना. एक लग्न लावलं, सकाळपासून मग पिना पडा वराड अर्ध पेलेलं. मग ते वाघनिश्चय असतोय, ते आलं वराड इकून तिकून, तर ते वाघनिश्चयाच्या शिदुरेचा टेम्पो माग, ते गुळाचं ढेकूळ वगैरे ते असते ना, ते मांडलं सगळं, ती पूजा पाठ आमकं तमकं सगळ्या गोष्टी झाल्या. आणि मग मंगलाष्टक म्हणताना आमच्या काका महाराजासारखा एक मंगलाष्टक म्हणला. आता सावधान समय साधा समीप्यासे, वाघवादान करा रिकामी जागा. काय सांगतो आता लग्न थोडंच येईन ते मंगलाष्टक म्हणलं. मी पडशी गुंडाळी निघालो. पोरीचा बाप म्हणला महाराज आता सुन्मुख साडे कन्यादान. मी म्हणलं काका महाराज करीन, हे करते ना. हे म्हणले मला हे मंगलाष्टक येतो आपण पुढचं येत नाही. मग काऊन म्हणलं तो सोमळ्या, तुम्ही घरचे आहेत म्हणून तुमच्यावर घेतला. हो मी शेजाऱ्याच्या कुडाला कशाला इस्तू लावू, घरचा माणूस. हे मंगलाष्टक कोणीच म्हणायचं नाही, ते ब्राह्मणाला म्हणू द्यायचे, कारण त्याचा नियम आहे बिचाऱ्याचा. ते वऱ्हाड वाटेला उस्तर त्याला साडे करूच थांबावं लागते. का दुसऱ्याच्या आनंदात आपण माती करायची, मूर्खपणाचं टोके. हे मी यायच्या अगोदरपासून उभे राहिलेत. आणि एखाद्याला खाली बसलेला प्रमाण पाठ येते, तिथूनच म्हणला तुका म्हणे मोकाड्या बस ना, तुला लय उकळा येतं, इथे येऊन उभं राह ना, खालून इचकी तू आहे, इथंही ना लय नात पाय कायला आगाव इस्तू लावायचा कुठं. हे एक दिवशी म्हणलं आलं, मी म्हणलं बोकांडीवर पडून घरानं. ते म्हणला तुम्ही संघ येत ना सुनमुख करायला. मी म्हणलं संध्याकाळचं कीर्तन जाईन ना. तय म्हणलं नाही गेला म्हणून. हे म्हणला मी बहिरवीत म्हणतो. मी म्हणलं तू बहिरवी कीर्तनात चलू दी, इकडं लग्नात नसती. अपमान नाही करायचा कोणाचा. काय सांगू लागलो काका बा. असू द्या. सुंदर मुलगी देवांगणे समान सत्यनारायण बलील तुम्हाला हे चाललं होतं बापू.